7 मग तुम्ही उठलायत का नाही? गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात जर स्वतःसाठी केली ना तर पूर्ण दिवस पॉझिटिव्ह जातो. हॅलो गाईज, तर आज आता वाजलेले आहे 5:30 आणि आता मी वॉकिंगला आलेली आहे. तर चला तर मग आजचं वर्कआउट सुरू करूयात. हॅलो फ्रेंड्स, तर झोपेतून उठले आणि डायरेक्ट वॉकिंगला आलेली आहे मी. आता वॉकिंगवरून घरी जाऊन मस्तपैकी वर्कआउट करेल आता घरी जाऊन. तर आता मी 5 ते 10 मिनिटं वॉक करणार आहे. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. खूप जणांना वाटत असेल वॉकिंग करून काय होतं, पण रोज थोडंसं चाललं तर बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि माइंड फ्रेश होतं. दिवस खूप मस्त जातो आणि झोप तर सर्वांनाच प्रिय आहे, पण फिटनेस तेवढंच महत्त्वाचं आहे. आता मी वॉक करून घरी चाललेली आहे. मस्तपैकी दमलेली आहे. आमच्या एरियामध्ये ना मला एक छोटासा डॉगी दिसला आणि खूप गोड होता आणि मी त्याला आवाज देते, तो माझ्या मागंच येता. मॉर्निंग अजून स्पेशल झाली माझी आणि मी घरी आले आणि माझ्या डॉगीला भेटले आणि माझा डॉगी तर खूपच खुश झाला आणि माझ्याजवळच येऊन बसला. आणि मॉर्निंगला वॉकिंगपेक्षा माझ्या डॉगीला भेटणं खूपच महत्त्वाचं वाटतं माझ्यासाठी. आणि घरी आले मस्तपैकी मग दोरी उड्या वगैरे मारायला लागले. मग नंतरून वर्कआउट वगैरे केलं, थोडंसं हनुमान दंड, पुशअप वगैरे सगळं योगासने केले आणि तुम्ही बघू शकता मी किती मस्त करत आहे. आणि हे मॉर्निंगला केल्यानंतर पूर्ण दिवस आपला खूपच मस्त जातो. तर गाईज, मॉर्निंग वर्कआउट करून मी घरी आलेले आहे आणि खरं सकाळची फ्रेश हवा आणि वेगळीच एनर्जी येते. आता थोडंसं वर्कआउट करणार आहे आणि बॉडी फिट ठेवण्यासाठी तर स्वतःसाठी वेळ काढावाच लागतो. त्यानंतर थोडंसं योगासनेसुद्धा केले. वर्कआउटमध्ये बॉडी स्ट्रॉंग होते आणि योगामध्ये माइंड शांत राहतं. तर चला तर मग हेल्दी मॉर्निंगला सुरू करूया आणि जास्त वेळ न घालवता पूर्ण वेळ मी योगासने करत आहे. हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड तर तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच वर्कआउट नंतर ब्रिदिंग एक्सरसाइजला सुरू केलं. खरंच खूपच महत्त्वाचं आहे ब्रिदिंग. 45 दिवसामधला 22वा दिवस आहे. मस्तपैकी घामाघूम झालेली आहे. बघू शकता किती घाम आलेला आहे. असंच एक्सरसाइज केल्यानंतर खूप मस्त वाटतं. मध्ये नक्की सांगा कालपेक्षा आज काय बेटर केलं. आज 22वा दिवस आहे. तुम्ही 22 दिवसामध्ये नेमकं स्वतःला बदललं का तुम्ही योग्य डाईट घेतलं का, आहार आणि योग्य झोप, टायमावर झोप. दुपारची झोप घ्यायची नाही आपल्याला. नाईटला जर तुम्ही 10 वाजता झोपला तर तुम्ही आरामात 5 वाजता उठू शकता. आणि जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर तुमचं योग्य फिटनेस नक्की राहणार आहे. तर हे सकाळचे 7 आणि मी 5 वाजता उठले होते. मस्तपैकी वॉकिंगला गेले, वॉक करून आले 6 वाजता. 6 वाजता घरी आल्यानंतर मी 6 ते 7 पर्यंत वर्कआउट केलेला आहे. मस्तपैकी आजचं वर्कआउट कंप्लीट झालेलं आहे आणि खरं सांगते वर्कआउट केले ना खूपच मस्त वाटतं आणि